checking and servicing of visible cooler and bottle cooler and its parts part 2. हॅलो, माझे नाव मयूर आहे. आजच्या सत्रात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. भाग 1 मध्ये आपण कूलरचे घटक तपासणे शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण वॉटर कूलर आणि दृश्यमान कूलर कसे सर्व करावे हे शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल सर्व्हिस बॉटल कूलर, सर्व्हिस दृश्यमान कूलर. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूया. या व्हिडिओच्या भाग 1 मधील आवश्यक साधने, उपकरणे आणि सामग्रीची यादी तुम्हाला आधीच माहिती आहे. चला थेट प्रक्रिया पाहूया. कार्य 1. कूलरच्या बाह्य भागाची सेवा करणे. प्रथम, जर बाटलीचा कूलर चालू असेल तर तुम्ही तो बंद करून अनप्लग करावा. पुढे बाटली कूलर स्वच्छ, काम करण्यायोग्य ठिकाणी हलवा आणि आत साठवलेले कोणतेही खाद्यपदार्थ बाहेर काढा. कोणतेही जमा झालेले द्रव पूर्णपणे वितळत नाही आणि निचरा होईपर्यंत युनिट बंद करा. सर्व पाणी पूर्णपणे काढून टाकले आहे याची खात्री करण्यासाठी 10 ते 30 मिनिटे प्रतीक्षा करा. सर्व पाणी संपल्याची खात्री झाल्यावर बाटली कूलरचे बाह्य भाग कोरड्या कापडाने स्वच्छ करून सुरुवात करा. नंतर एका कंटेनरमध्ये थोडे कोमट पाणी तयार करा. बनियन मटेरियलपासून बनलेल्या मऊ कापडाचा एक तुकडा घ्या. तो कोमट पाण्यात बुडवा आणि बाटलीच्या कूलरच्या चारही बाजू तसेच झाकण हळूवारपणे पुसून टाका. सर्व घाण काढून टाकेपर्यंत वरील प्रक्रियेची अनेक वेळा पुनरावृत्ती करा. तुम्ही बाटली कूलर पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर बाह्य पृष्ठभाग कोरडे करण्यासाठी दुसरे स्वच्छ कोरडे कापड घ्या. ओरखडे पडू नयेत म्हणून बाहेरील भाग कोरडे असताना घासू नका. शेवटी फिनिशिंग टचसाठी बॉटल कूलरच्या बाह्य भागावर सिलिकॉन किंवा वॅक्स पॉलिशचा हलका थर लावा. हे केवळ स्वच्छच करणार नाहीत तर त्याला एक चांगली चमक देखील देईल, ज्यामुळे ते नवीनसारखे चांगले दिसेल. टीप: युनिटच्या बाहेरील साफसफाईसाठी कधीही गरम पाणी वापरू नका. जड डिटर्जंट वापरू नका, कारण ते पेंट आलेख कमी करेल, त्याच्या संरक्षणासाठी हानिकारक आहे. स्टीलमधील विभागाकडे विशेष लक्ष द्या. कूलरच्या आतील भागाची सेवा. बाह्य शरीराची साफसफाई पूर्ण केल्यानंतर वीज बंद राहते याची खात्री करा. कूलरच्या आतील कॅबिनेटमधून कोणतेही पाणी काढण्यासाठी कोरड्या कापडाचा वापर करून सुरुवात करा. पुढे पाण्यात बुडवलेले स्वच्छ कापड घ्या आणि कूलरचे आतील भाग पुसून टाका. संपूर्ण स्वच्छतेसाठी आतील शरीर पुसण्यासाठी सौम्य साबणाच्या द्रावणात बुडवलेले कापड वापरा. कोणताही रेंगाळलेला दुर्गंध दूर करण्यासाठी साबणाच्या पाण्यात व्हिनेगरचा एक थेंब घाला. त्याचप्रमाणे दरवाजाच्या आतील लायनरला साबणाच्या द्रावणाने स्वच्छ करा. आतील कंपार्टमेंट आणि दरवाजाच्या आतील अस्तर दोन्हीमधून सर्व घाण काढून टाकेपर्यंत हे 2 किंवा 3दा पुन्हा करा. आतील कंपार्टमेंट भरपूर पाण्याने स्वच्छ धुवा. कोणत्याही अडथळ्यासाठी ड्रेन पाईप तपासा आणि आवश्यक असल्यास ते स्वच्छ करा. शेवटी स्वच्छ कोरड्या कापडाचा वापर करून आतील कंपार्टमेंट आणि आतील दरवाजाच्या लायनरचे सर्व भाग कोरडे करा. सेवा दरवाजा किंवा बाटलीचे झाकण किंवा दृश्यमान कूलर. कूलरचा दरवाजा हळूवारपणे उघडून सुरुवात करा. दरवाजाच्या गॅसकेटचे बारकाईने परीक्षण करा. त्याच्या फिटिंगवर विशेष लक्ष द्या आणि 4 कोपऱ्यांवर कोणतेही नुकसान पहा. दरवाजा बंद करून आणि गॅसकेट आणि सीलिंग क्षेत्रादरम्यान फिलर गेज वापरून डोअर गॅसकेटची सीलिंग क्षमता तपासा. बाटली कूलरच्या मुख्य भागाशी दरवाजा किती व्यवस्थित आहे ते तपासा. दरवाजाच्या हार्डवेअरची तपासणी करण्यासाठी दरवाजा काढा. सर्व काही योग्यरित्या संरेखित केले आहे याची खात्री करा. कुंडी वंगण घालणे आणि आवश्यक दुरुस्ती करा, ज्यामध्ये बिजागर असेंब्ली समायोजित करणे किंवा ते पूर्णपणे बदलणे समाविष्ट असू शकते. दरवाजा पुन्हा जोडा. कुंडी आणि बिजागर असेंब्ली घट्टपणे सुरक्षित केल्याची खात्री करा. शेवटी दरवाजा अनेक वेळा उघडून आणि बंद करून संरेखन आणि हालचालीची सहजता तपासा. बाह्य प्रणालीची सेवा करणे. कंप्रेसर आणि कंडेन्सर व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ करा, शक्यतो नोझल आणि ब्रशच्या अटॅचमेंटने. व्हॅक्यूम क्लीनर सर्व भागात पोहोचू शकत नसल्यास कंडेन्सरसाठी बारीक ब्रश वापरा. मलबा पकडण्यासाठी खाली कापड किंवा कागद ठेवा.
कॉइलमधून धूळ, घाण आणि तेल यासारख्या सर्व अशुद्धता काढून टाकण्याची खात्री करा. कोणत्याही नुकसान किंवा वाकण्यासाठी ॲल्युमिनियमच्या पंखांची तपासणी करा. मूळ स्थिती पुनर्संचयित करण्यासाठी कंडेन्सर फिन कॉमसह कोणतेही खराब झालेले पंख सरळ करा, जे एअर फ्लक्सला अनुकूल करण्यास मदत करते. पंखा त्याच्या फ्रेमला सुरक्षितपणे जोडलेला असल्याची खात्री करा. स्नेहन आणि शेवटच्या खेळासाठी फॅन मोटर बेअरिंग तपासा. मानक स्नेहन वापरून फॅन बेअरिंग वंगण घालणे आणि फॅन मोटरला वंगण घालण्यासाठी रेफ्रिजरेशन तेल वापरू नका. कंडेन्सिंग युनिटमधून कोणताही कंपन आवाज आहे का ते पहा आणि कोणत्याही सैल, बाफल्स आणि नलिका तसेच पंखे आणि मोटर कंपन तपासा. इलेक्ट्रिकल वायरिंग आणि घटक सेवा. टीप: खालील व्यायाम करताना सुरक्षिततेसाठी रबरी बूट घाला. इलेक्ट्रिकल सर्किटवर काम करताना विद्युत पुरवठा स्थिर असल्याची खात्री करा. ओपन सर्किट व्होल्टेज तपासण्यासाठी व्होल्टमीटर वापरा. युनिट चालू करा आणि पुन्हा व्होल्टेज मोजा. हे लक्षात घ्या की ओपन सर्किट व्होल्टेज चालू व्होल्टेजपेक्षा किंचित जास्त असावे, सामान्यतः सुमारे 5 व्होल्ट्सने. 10 व्होल्टचा फरक समस्या सूचित करतो. ओव्हरलोडसाठी कंप्रेसरची तपासणी करा. वॉल आउटलेटमधील मोटर वाइंडिंग आणि वायरिंग तपासा. कंप्रेसर मोटरपर्यंत पॉवर पोहोचत असल्याचे सत्यापित करा. मोटर कंप्रेसरपासून सर्व वायरिंग डिस्कनेक्ट करा. मोटार कंप्रेसरवर मॅन्युअल स्टार्ट चाचणी करा. दाखवल्याप्रमाणे कंप्रेसरच्या शरीरावर ग्राउंड क्लिप जोडा आणि त्यानुसार इतर लीड्स जोडा. रन सर्किट बंद करण्यासाठी मॅन्युअल स्विच दाबा, त्यानंतर स्टार्ट सर्किट दाबा. योग्य ऑपरेशनचे निरीक्षण करून कंप्रेसर सुरू करणे आणि चालवणे याचे अनुकरण करण्यासाठी मॅन्युअल स्विच वापरा. स्टार्ट सर्किट उघडण्यासाठी 2 सेकंदांनंतर मॅन्युअल स्विच उचला किंवा सोडा. समस्या कायम राहिल्यास बाह्य सर्किटचे समस्या निवारण सुरूच ठेवा. या व्यतिरिक्त वर्णन केल्याप्रमाणे बाष्पीभवन आणि कंडेन्सर फॅन मोटर्सची मॅन्युअल पिन कार्डसह चाचणी करा. शिफारस केलेल्या सेवा प्रक्रियेचे अनुसरण करून प्रारंभिक रिले, ओव्हरलोड संरक्षक आणि थर्मोस्टॅटचे परीक्षण करा. शेवटी कंप्रेसरच्या कॉमन, रन आणि स्टार्ट टर्मिनल्ससह क्लिप योग्यरित्या ग्राउंडिंगसह सर्व कनेक्शन योग्यरित्या केले आहेत याची खात्री करून युनिटच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी युनिट सुरू करा. सेवा प्रक्रियेचा भाग म्हणून स्टार्ट आणि रन फंक्शन्सची चाचणी घेण्यासाठी मॅन्युअल स्विच वापरा. टीप: विद्युत कनेक्शन स्वच्छ आणि घट्ट असणे आवश्यक आहे. सैल किंवा गलिच्छ असल्यास ते जास्त गरम होतील. हे जास्त गरम केल्याने कनेक्शन खराब होईल. सर्व्हिसिंगसाठी स्थापित केलेल्या युनिटच्या नेम प्लेटमध्ये किंवा मॅन्युअलमध्ये दिलेला सर्किट डायग्राम नेहमी पहा. कार्य 4: शीट मेटलचे भाग आणि घटक स्वच्छ करा. प्रथम, युनिट त्याच्या ऊर्जा स्रोतापासून डिस्कनेक्ट झाल्याचे सुनिश्चित करा. पुढे बाहेरील शरीर पुसण्यासाठी स्वच्छ कापडाचा तुकडा घ्या जो शीट मेटलपासून बनवलेला आहे. जर तेथे हट्टी धूळकण असतील तर ते पूर्णपणे काढून टाकले जातील याची खात्री करण्यासाठी त्याऐवजी ओलसर कापड वापरा. युनिटचा दरवाजा उघडण्यासाठी पुढे जा आणि आतील भागातून धातू किंवा प्लास्टिकपासून बनवलेले कोणतेही शेल्फ किंवा रॅक काळजीपूर्वक काढून टाका. हे शेल्फ किंवा रॅक नंतर वाहत्या नळाच्या पाण्याखाली धुवावेत. धुतल्यानंतर त्यांना वातावरणातील हवेत कोरडे होण्यासाठी सोडा. यानंतर कॅबिनेटचे आतील पृष्ठभाग साफ करणे आवश्यक आहे. कापडाच्या कोरड्या तुकड्याने सुरुवात करा आणि नंतर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी उबदार ओलसर कापड वापरा. कंडेन्सर किंवा बाष्पीभवन पंखांच्या घट्ट जागेत अडकलेली धूळ किंवा घाण काढून टाकण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर सर्वात प्रभावी असेल. टीप: 1. वरील उपकार्य सक्तीचे संवहन किंवा फिनंट प्रकार कंडेन्सर आणि बाष्पीभवक असलेल्या युनिटसाठी लागू आहे. कॉइल्स. 2. अंतर्गत कॅबिनेट साफ करताना कोमट पाण्यात व्हिनेगरचा 1 थेंब घाला. स्वच्छ वाया गेलेले मऊ कापड कोमट पाण्यात व्हिनेगरच्या द्रावणात बुडवून स्वच्छतेसाठी बाहेर काढा. ही पद्धत कॅबिनेटच्या आतील गंध असल्यास काढून टाकण्यास मदत करते. 3. स्वच्छता प्रक्रिया पार पाडताना हातमोजे घाला. प्रॅक्टिकल डेमो इमेज आवश्यक इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तपासण्यांकडे जाताना टोंग टेस्टरने इनपुट व्होल्टेज मोजून ते ऑपरेशनल रेंजमध्ये येते याची खात्री करण्यासाठी सुरुवात करा. टीप:
युनिटमध्ये व्होल्टेज स्टॅबिलायझर असल्यास आउटपुट व्होल्टेज तपासा. हे कार्य करत असताना युनिटला वीज पुरवठ्यापासून डिस्कनेक्ट करणे आवश्यक आहे. कॅबिनेटच्या विरुद्ध असलेल्या दरवाजाच्या गॅस्केटची सील हवाबंद असल्याची खात्री करण्यासाठी तपासणी केली पाहिजे. फॅन मोटरच्या टोकांमध्ये कोणतेही प्ले असल्यास ते तपासले पाहिजे आणि असल्यास ते दुरुस्त केले पाहिजे. स्पिरिट लेव्हल मीटर वापरून युनिटची पातळी तपासा. त्याचे पाय किंवा एरंडेल चाके सपाट पृष्ठभागावर व्यवस्थित बसले आहेत याची खात्री करा. या व्यतिरिक्त सर्व बोल्ट, नट आणि स्क्रू, विशेषतः फॅन मोटर आणि कंप्रेसर फॅन धारण करणारे सुरक्षितपणे घट्ट केले आहेत याची खात्री करा. या प्राथमिक तपासण्यांनंतर युनिट पुन्हा चालू करा. दरवाजा उघडल्यावर तो चालू होतो याची खात्री करण्यासाठी कॅबिनेट लाईटचे निरीक्षण करा. युनिटमधील कोणतेही कंपन तपासा. आढळल्यास कारण ओळखा आणि दुरुस्त करा. समस्या दर्शवू शकतील अशा कोणत्याही असामान्य आवाजासाठी काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला काही आढळल्यास या आवाजांचे स्रोत शोधा आणि समस्येचे निराकरण करा. थर्मोस्टॅटची चाचणी घेण्यासाठी त्याचा कंट्रोल नॉब पूर्णपणे घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा आणि कंप्रेसर आणि फॅन मोटर बंद आहे की नाही ते पहा. 3 मिनिटे वाट पाहिल्यानंतर घड्याळाच्या दिशेने नॉब किंचित वळवा आणि कॉम्प्रेसर आणि फॅन मोटर पुन्हा सुरू होत आहे का ते पहा. एकदा पूर्ण झाल्यावर युनिट बंद करा आणि पुन्हा वीज पुरवठ्यापासून डिस्कनेक्ट करा. शेवटी सर्व टर्मिनल क्लिप सुरक्षितपणे संपर्कात असल्याची खात्री करून कोणत्याही ढिलेपणासाठी वायरिंग कनेक्शनची तपासणी करा. सदोष, जीर्ण झालेले भाग किंवा स्पेअर्स बदला. टीप: उपकार्य पार पाडण्यापूर्वी एखादा भाग किंवा स्पेअर बदलणे आवश्यक असल्यास दोष स्पष्टपणे पुष्टी करणे अत्यंत आवश्यक किंवा महत्त्वाचे आहे. दोषपूर्ण किंवा जीर्ण झालेले कोणतेही भाग किंवा सुटे ओळखून आणि बदलून प्रारंभ करा. उदाहरणार्थ, माउंटिंग बोल्ट, नट किंवा वॉशर निरुपयोगी किंवा जीर्ण झाल्याचे आढळल्यास ते बदलले पाहिजेत. त्याचप्रमाणे वायर किंवा टर्मिनलशी सैल कनेक्शन असलेल्या कोणत्याही टर्मिनल क्लिप नवीनसाठी एक्सचेंज करणे आवश्यक आहे. कॅबिनेट लाईटमध्ये फ्यूज्ड फिलामेंट असल्याचे आढळल्यास ते देखील बदललेले पाहिजेत. ड्रेन वॉटर लाईनमध्ये काही नुकसान किंवा किंग्स असल्यास ते देखील बदलणे आवश्यक आहे. फॅन मोटर बेअरिंगमध्ये फायबर वॉशर बदला जर मोटरमध्ये दोष शाफ्ट एंड प्लेसह आढळला. तडे गेलेले कोणतेही पंखे ब्लेड आदलाबदल करणे आवश्यक आहे. तसेच कोणतेही कंप्रेसर स्पेअर्स जसे की रिले, ओव्हरलोड प्रोटेक्टर किंवा कपॅसिटर जे सदोष किंवा कमकुवत असल्याचे आढळले आहे ते बदलले पाहिजेत. जर दरवाजाची गॅस्केट जीर्ण झालेली दिसत असेल तर ती देखील बदलणे आवश्यक आहे. पुढे यांत्रिक भाग वंगण घालणे महत्त्वाचे आहे. फॅन मोटरच्या बेअरिंगला तेलाची छिद्रे असल्यास वंगण घालण्यासाठी तेलाचा डबा वापरा. कमी थंड होणे किंवा थंड होणे यासारखे कोणतेही दोष आढळल्यास रेफ्रिजरंट नळ्यांमधील गळती तपासा. साबणामध्ये थोड्या प्रमाणात 100 मिलीलिटर पाणी मिसळून साबण द्रावण तयार करा. हे द्रावण स्पंज वापरून रेफ्रिजरंट ट्यूबच्या ब्रेस केलेल्या सांध्यांवर लावा आणि कोणतीही गळती आहे का ते तपासा. गळती आढळल्यास ती त्वरित दुरुस्त करावी. शीट मेटलचे भाग पेंट करा. युनिटच्या शीट मेटलच्या भागांना गंज तयार होण्यासाठी किंवा पेंट सोललेल्या भागांसाठी काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे. एकदा ओळखल्यानंतर या भागांना जुळणारे रंग पेंट इनॅमलने पुन्हा रंगवावे आणि हवेत नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्यावे. शेवटी युनिटचे कार्यप्रदर्शन पुन्हा तपासा आणि सर्व काही योग्यरित्या कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी पॅरामीटर्स रेकॉर्ड करा. युनिटला वीज पुरवठा पुन्हा कनेक्ट करा आणि त्यातील तापमान रेकॉर्ड करण्याची व्यवस्था करा. युनिट चालू करा आणि कोणत्याही समस्येशिवाय ते रिस्टार्ट होईल याची खात्री करा. वेळेचे निरीक्षण करणे सुरू करा आणि रेकॉर्ड शीटवर तपशील भरणे सुरू करा. सर्व निरीक्षणे अचूकपणे नोंदवली गेली आहेत याची खात्री करा. आपण अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही बाटली कूलर आणि दृश्यमान कूलरची सेवा करणे शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला याबद्दल स्पष्ट समजले आहे. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.